फायनली आम्ही किनाऱ्यावर आलेलो आहोत. 3 मोठे जिताडे कमीत कमी 4 किलोचे ना सोडलेले आहेत आणि हे साधारण एक दीड किलोचे आहेत सगळे. कसं मित्रांनो, मजेत ना असेल तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, वाजल्यात दुपारचे 4, वामोक्षी घेऊन आता रात्रीच्या जिताड्याच्या तयारीला लागणार आहोत. मुळात जिताड्याचे व्हिडिओ बॅक टू बॅक येण्याचं कारण एवढंच आहे. अगदीच बॅक टू बॅक नाही, मध्ये इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तर आलेच. आता पुन्हा एकदा जिताड्याचा व्हिडिओ आपण आणतोय. तर याचं मूळ कारण असं आहे की आपण जिथे जिताडे पकडतो तिथे डिसेंबर एंड किंवा जानेवारीमध्ये स्लेट टाकून तो एरिया बंद करण्यात येतो आणि मग तिथे पाणी थांबवण्यात येतं. वन्स पाणी थांबलं तिथे की मग भरलेल्या पाण्यामध्ये जिताडा मिळत नाही. सध्या आपण जेव्हा सुकती होते त्यावेळेला जिताडा पकडतो, पण एकदा स्लेट टाकल्यानंतर तिकडची भरती ओटी बंद होते आणि पाणी थांबून राहतं. त्यामुळे नंतर हे जिताड्याचे व्हिडिओ डायरेक्ट आता पावसाळ्यात किंवा पावसाळ्याच्या नंतर येतील, म्हणजे साधारण एक 7-8 महिने जातील. त्यामुळे जमतील तेवढे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मी आणि सचिन पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे, कालच सचिनने एक मोठा घबाड काढलाय. किती किलो भरला रे? आता 5 किलोच्या आसपास गेला. 5 किलोच्या आसपास गेला. मस्तपैकी मोठा जिताडा पकडलाय आणि तो जिताडा आदल्या दिवशी आम्ही त्याच्या जवळ जाऊन पुन्हा मागे आलेलो, पण दुसऱ्या दिवशी मग तो स्वतः गेला आणि उचलून आणला त्यांनी शेवटी. आज बघू काय, आज संकष्टी आहे, काय मिळतं बघू. आज पाणी भरपूर आहे ना, हो, काय विषय कळत नाही. विषय कळणार नाही. पाणी वगैरे भरपूर म्हणजे खूपच भरपूर आहे. जाऊया फेरी मारूया आता. हो, ही आपली बोट. पाणी ॲक्च्युली आम्हाला सुकती लागते, पण पाणी खूपच भरलेलं आहे. तर मित्रांनो, हे व्हिडिओ बॅक टू बॅक बनवण्याचं कारण एवढंच आहे की ही खाडी बंद करतात ना, आता बंद करणार. तिथे फळ्या लावल्या की ही खाडी बंद होते आणि मग हे जे पाणी आहे ना हे सुकत नाही. पाणी तसंच्या तसंच राहणार ना. इकडचा मासा तिकडे जाणार ना, तिकडचा मासा इकडे येणार. पण पाण्याची लेवल जास्त असल्यामुळे आपल्याला जिताडा कॅच करण्याचे चान्सेस कमी आहेत ना, भरपूर कमी, म्हणजे गॅरंटीच नाही. म्हणून आम्ही काय करतोय की तुम्हाला दिसतायत की बॅक टू बॅक जे व्हिडिओ दिसत आहेत, तो आताचा हा सीझनच आहे. एकदा त्यांनी फळ्या लावल्या आणि ह्याची मार्ग पाण्याचा बंद केला की मग जिताडे मिळणं बंद. आणि ते आता 15-1 दिवसात होईलच ना, बंद करते. ते म्हणजे ह्या दिवसात करतात, आता तसं लेट झालंय बंद करायचं. अच्छा, म्हणजे एवढ्यात बंद करतात ते. ओके, चला. खाणार होतो पावसाला एकीचा अरे पडलेलो, परत वर उडी मारलं, नशिबान गावलो. चला, जर 2 तासाने आम्हाला पहिला जिताडा यावचं नाही ना मिळालेला आहे. तिची साईज आहे बरी असेल. चला, सुरुवात तर झाली बरोबर 2 तासाने.
अरे खावची लायकी तो. खाशील तरी खोल होतो. एवढा मोठा आहे. एवढं धावलो हई धावलो हई धावलो हई धावलो. इथं काठी पकडे गेली. वर झालेले गेलं. काढतात ना. वर होतं बघलं. हम्म? वर होतं बघलं. हो एकदम वर होता. काठी रे. शाबास शाबास वरच पाठी जाय माहिती. शाबास जबरदस्त. जबरदस्त आहे ना. त्याच्यावरचा ना. तीच आहे. जमवलं झालं. पण झपकन गावला. जाणारच असतो तो. टाकू जाऊचं नाही ना. नाही अरे मोठं आहे ना त्याच्यापेक्षा मोठं. पाठी येण्याचा तो फायदा झालो. कडसून या झाडीत होतो. अरे ते दिसलो. कडक. थांब थांब इतकं काय करता. केंडीलो आणि भारी. गानपट पेचला पेसला त्याचा गालपट. गालपट डॅमेज. मस्त गावलं ना. कशी होतं तुका सांगितलंय ना. म्हणून गेलं जातानाच दिसलं होतं. 3 नंबर हे 4 नंबर. 4 नंबर. बरं जोरात येते. चाल कडक. किती वेळान गावलं बघ.
नशीब सपाटो बरं सपाटो गावलो. कंटी आम्ही पावलो सुरुवात झाली. तर आज आपल्या बरोबर डे 2 ला बंटी कांबळी देखील आहे. नंतर तुम्हाला दाखवतो. छोटो आपण साईज बघ काय हा. तर गेल्या वेळेचे 3 जिताडे आणि आजचा 1 जिताडा. कसा वाटलं बंटी पहिल्यांदा? फर्स्ट एक्सपिरियन्स होतो नाईटला असं फिशिंगला यायचो. कुर्ले पकडू गेलेलं आहे पण फिशिंगला पहिल्यांदा आणि जिताडो पहिल्यांदाच. बघितलं ना कसे काढतो. आणि तो समोरसून गेलो ना असो काय ओढीच्या खालसून काय कल्टीच मार. चलो. तर मित्रांनो खूप धमाल आली. हा व्हिडिओ 2 टप्प्यामध्ये बनवला. आधी 3 जिताडे मग आता 1 बंटी आलेला म्हणून. जिताड्याचे सारखे व्हिडिओ बनवण्याचं कारण काय आहे की आता काही दिवसात तिथे स्लेट लावली की इकडे पाणी थांबून राहणार आणि मग जिताडे काय मिळणार नाही. जोपर्यंत मिळत आहेत तोपर्यंत व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. KXAची टुर्नामेंट झाली त्याचा हे टी शर्ट आहे KXA कोकण एक्स्ट्रीम अँगलर्स. सो त्याचा देखील व्हिडिओ येणार आहे. मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.